निवडणुकांमध्ये मागे पुढे चालूच राहते। शिवसेना उद्धव ठाकरेंच्या आदेशाने त्यांच्या नेतृत्वाखाली जबरदस्तपणे महाराष्ट्रात वातावरण तयार झाले आहे। उद्धव ठाकरे यांच्या वतीने जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे। आपण असं समजूया की आपला विरोधक खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याला आपल्याला पाडायचे आहे। असे करूनच त्या ठिकाणी त्याला आपल्याला पाडायचं आणि जिंकायचं महायुतीचा गोंधळ संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे। कोणताही उमेदवार आमच्या समोर उभा असला की आम्ही त्याला कमी समजत नसतो। कोणाच्या मताचे कितीही डिवायडेशन झाले तरी या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठतेचे उमेदवार आहेत आणि त्यांनाच मतदान करायचे असं नागरिकांनी ठरवले आहे। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ज्यांनी गद्दारी केली त्यांना कोणीही स्थान देत नाही। माझ्या विरोधात कोणी उभा असला तरीही लढाई एकनिष्ठ विरुद्ध गद्दार अशी होणार आहे। भावना गवळी यांनी गद्दारी केली म्हणून त्यांची उमेदवारी आता कटलेली आहे आणि ती आता रडत बसली असेल। मी भावना गवळी यांना सांगितलं होतं की कुठेही जाऊ नका। निवडणुका असतात, निवडणुकीमध्ये मागे पुढे चालत असतात। कोण काय आपल्या आपल्या परीने लोक तयारी करतात। शिवसेना तर त्या ठिकाणी माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाने आणि नेतृत्वाखाली जबरदस्तपणे महाराष्ट्रात वातावरण तयार झालं आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे या आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही सगळीकडे त्या ठिकाणी जोरदार तयारी सुरू झाली। आपण एक असं समजूया की आपला विरोधक खूप मोठा स्ट्रॉंग आहे आणि त्याला आपल्याला पाडायचं आहे। बरं, असं करूनच त्या ठिकाणी आपल्याला त्याला पाडायचं ना आपण जिंकायचं ही आमची भूमिका असते। संपूर्ण आपल्या इथंच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा गोंधळ चालू आहे आणि अशा गोंधळात त्यांना कळलं नाही। आता आमची कन्याची भावना गवळी ही तर आता रडत बसली असेल। मी म्हणलो तर कुठे जाऊ नको जाऊ नको जाऊ नको, ईडी लागली पण ईडी लागली तर काढली का त्यांनी? नाही काढली। मग कशाला आपण बंडखोरी करायची? कमीत कमी एकनिष्ठतेचं हे तर राहिलं असतं ना। खरे साहेब, वंचितने आपला उमेदवार दिला, तुमच्यासाठी आनंदाची बाब? नाही, माझ्यासाठी आनंदाची बाब नाही। आपण कोणत्याही उमेदवारांना कमी लेखायचं नाही। आपण आपली तयारी जोरदारपणे करायची बाकी आहे। नाही ते त्याचं असं म्हणता येत नाही आपण कोण कधी काय हे होईल, परंतु मात्र ह्या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या एकनिष्ठतेचे जे उमेदवार आहेत त्यांनाच मतदान करायचं असं नागरिकांनी ठरवलं आहे। कारण आता इथे येणारे जे लोक असतील ते फक्त गद्दारीवाले असतील, त्यांनी गद्दारी केली। आमच्या या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ज्यांनी गद्दारी केली त्या गद्दारांना त्या ठिकाणी कोणी स्थान देत नाही।